बऱ्याच कंपन्यांमध्ये रिप्रोसेस म्हटलं की जरा टेन्शनमध्ये येतात. पण रिप्रोसेस नक्की आहे काय? तर रिप्रोसेस हा एक क्रिटिकल GMPचा पार्ट आहे. कुठल्याही प्रोसेसमध्ये इम्प्युरिटी किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल, त्याची प्युरिटी ॲज पर स्पेसिफिकेशन नसेल तर तो प्रॉडक्ट फेल न करता आपण त्याला रिप्रोसेस करतो. म्हणजे त्याची प्युरिटी क्वालिटी परत पहिलेसारखीच म्हणजे जी ॲक्सेप्टेबल रेंज आहे त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. रेग्युलेटरीसुद्धा ॲक्सेप्ट करते, पण त्यांना पाहिजे असतं सपोर्टिंग डाटा, सायंटिफिक इव्हॅल्युएशन आणि QA कडून अप्रुव्हल. तर QA ह्या सगळ्या गोष्टी चेक करतं आणि त्यानंतर रिप्रोसेसिंगसाठी अप्रुव्हल देतं. रिप्रोसेसिंग म्हणजे काय? तर सेम स्टेप रिपीट करणे. जसे अगोदर आपण क्रिस्टलायझेशन किंवा ड्रायिंग केलं असेल आणि जर मटेरियल बरोबर ड्राय नसेल झालं तर आपण परत रिट्राय करू शकतो. रिप्रोसेसिंग केल्यानंतर ती बॅच चेक करायची आणि ती जर कंप्लाईज असेल म्हणजे तिचं स्पेसिफिकेशन जर ॲक्सेप्टेबल लिमिटमध्ये असेल तर ती आपण डिस्पॅच करू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त रिप्रोसेसिंग या वेने जावं लागतं आणि क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमचा पुरेपूर वापर करून एक बॅच रिप्रोसेस कशी करायची ते आपल्याला गाईडलाईन सांगते. तर अशाच रेग्युलर अपडेट्ससाठी फॉलो करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.